स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दृष्टिकोनाचा फरक. एकदा एक अनुभवी आणि वृद्ध गुरु आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. तो सतत आयुष्याच्या बाबतीत दुःखी असे. गुरु त्या शिष्याला नेहमीच समजावत असत, पण तो शिष्य प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करतच असे. खूप विचार करून एके दिवशी सकाळी गुरु त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगतात. तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुःखी तरुणाला त्यातील मूठभर मीठ एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगितले. पाणी चवीला कसे लागले? गुरूंनी विचारले. खारट असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले. गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मूठभर मीठ त्या तळ्यात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळ्याजवळ आले. शिष्याने मूठभर मीठ त्या तळ्यात मिसळल्यानंतर ते वृद्ध गुरु म्हणाले, आता या तळ्यातील पाणी पिऊन बघ. त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं, आता या पाण्याची चव कशी आहे? ताजी आणि मधुर. शिष्याने सांगितलं. आता तुला मिठाची चव लागते? शिष्य म्हणाला, नाही. गुरु त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात हातात घेतला. ते म्हणाले, आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते. आयुष्यातील दुःखही तेवढंच असतं, परंतु आपण ते दुःख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबून असतो. म्हणून जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजे. पेला होणं थांबवून तळ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तात्पर्य इतकंच, नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.